करायचा। राज्याला हादरवून सोडणाऱ्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणात न्याय प्रक्रियेला गती मिळाली आहे। या प्रकरणी राज्य सरकारने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी मालेगाव न्यायालयात उपस्थित राहून सरकारी बाजूने कोणते साक्षीदार तपासले जाणार आहेत याबाबतचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर केला। या खटल्याची सुनावणी उद्या सोमवारपासून सुरू होणार असून तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे। पोलिसांनीही या गंभीर प्रकरणाचा तातडीने तपास करत निर्धारित मुदतीत आरोपपत्र सादर केले आहे। घटनेनंतर अवघ्या 2 महिन्यांच्या आत खटल्याला सुरुवात होत असल्याने ही बाब स्वागतार्ह असल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी हा खटला जलद गतीने चालवून लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न केला जाईल असे स्पष्ट केले। पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि न्यायालय कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे हे गाव हे मालेगाव तालुक्यात येतं आणि येथे एका ज्या लहान 4 ते 5 वर्षाच्या लहान चिमुरटीवरती जो अतिशय अत्याचार झाला होता आणि त्यानंतर त्या आरोपीने तिचा खून देखील केला, त्या खटल्याची सुनावणी ही सोमवारपासून सुरू होणार आहे। अर्थात ही घटना साधारणतः 1.5-2 महिन्यापूर्वी घडलेली आहे आणि न्यायालयाने देखील तातडीने या खटल्याची सुनावणी सुरू करण्याचं निश्चित केलं असून आज आम्ही न्यायालयाला सरकारी साक्षीदार आम्ही कोणत्या क्रमाने तपासणार आहोत याचा अहवाल आज न्यायालयात हजर केला आणि सोमवारपासून या खटल्याची सुनावणी होईल।